जय शिवराय मित्रांनो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील काही स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत आणि या स्टेटमेंटच्या आधारावरती बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची छाननी होणार, याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अपात्र होणार अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या जात आहेत आणि नेमके त्यांच्या माध्यमातून काय स्टेटमेंट करण्यात आलेले आहेत, कोणते 5 निकष या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून अपात्र करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत, याच्या संदर्भातील GR याच्या संदर्भातील माहिती सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी GR निर्गमित करण्यात आला। या GR मध्ये वेळोवेळी काही ना काहीतरी बदल करण्यात आले, याच्यासाठीच्या समित्या गठीत करण्यात आल्या। याच्यामध्ये जी काही कागदपत्र मागण्यात आलेली होती ती कागदपत्र अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध होऊ शकत नाहीत, म्हणून याच्यामध्ये कागदपत्र देण्यासंदर्भात काही शिथिलता देण्यात आल्या होत्या आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती बरेच सारे संभ्रम निर्माण झाले आणि आता त्या GR जी ही योजना राबवण्यासाठी ज्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या होत्या त्या गाईडलाईन्स त्या निकषाला सुद्धा आता नवीन निकष असं समजलं जात आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट होती ती म्हणजे एका महिला लाभार्थ्याला एकच अर्ज दाखल करायचा होता। याच्यामध्ये काही बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे माहेरचं नाव, सासरचं नाव, आधारचं नाव, इकडलं नाव तिकडलं नाव अशा नावातील बदलामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। आता आधारचं नाव आणि पतीकडलं नाव याच्यामध्ये काही डिफरन्स असेल तर त्याच नावानं एकाच ठिकाणी एकच बँकेचं अकाउंट देऊन अर्ज करणं अपेक्षित होतं, परंतु असे काही अर्ज भरण्यात आलेले ज्याच्यामध्ये माहेरचं नाव आणि पतीकडचं नाव दोन्ही नावानं अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ते लाभार्थी म्हणून पात्र नाहीत, परंतु असे जे काही अर्ज आहेत जे अपात्रतेच्या कक्षेमध्ये येतात असे अर्ज याच्यामध्ये अपात्र केले जाणार आहे। दुसरं आपण पाहिलेले की याच्यामध्ये अर्ज करत असताना बऱ्याच ठिकाणी महिला लाभार्थ्यांची जी बँक खाती आहेत ती दुसरी देण्यात आलेली आहेत। याच्यामुळे आता DBTशी संलग्न असलेलं महिला लाभार्थ्याचं आधार संलग्न असलेलं बँक खातं, परंतु त्या बँक खात्याला असलेलं नाव आणि महिला लाभार्थ्याचं असलेलं नाव याच्यामधील साधर्म्य देखील तपासलं जात आहे आणि हे साधर्म्य असलेलेच अर्ज पात्र होणार आहे। अशा प्रकारे यापूर्वी सुद्धा GR मध्ये तरतूद करण्यात आलेली होती। म्हणजे अर्थार्थी ज्या महिला लाभार्थ्याचा हा अर्ज आहे, ज्या महिला लाभार्थ्याची DBT केली जाणार आहे त्याच महिला लाभार्थ्याचं खातं असावं, जेणेकरून त्याच महिला लाभार्थीच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे। अर्थात जर कोणी पतीच्या नावावरती, कोणी चुकीच्या नावावरती किंवा इतर कोणी नावावरती जर पैसे घेत असतील दुसऱ्या अकाउंटमध्ये तर त्याच्यामध्ये आता हे एक ब्रेक लागणार आहे। मित्रांनो, याच्यानंतर एक दुसरी महत्त्वाची अशी अट होती ती म्हणजे 2.5 लाखाच्या उत्पन्नाची। आपण पाहिलं होतं की त्याच्यासाठी रेशन कार्ड असेल, जर ही रेशन कार्ड असतील तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही असे वगैरे सांगून अर्ज भरून घेण्यात आलेले होते। याच्यामध्ये समजा एखाद्या महिला लाभार्थ्याकडे जर उत्पन्न त्यांचं जास्त असेल, त्या महिला नोकरीवरती असतील, घरामध्ये 4 व्हीलर असतील आणि अशा प्रकारच्या जर काही तक्रारी प्रशासनाला दाखल करण्यात आल्या, या फक्त आणि फक्त जर तक्रारी प्राप्त झाल्या तरच छाननी करण्यात येणाऱ्या अर्जामधला एक प्रकार आहे। एखाद्या महिला लाभार्थ्याकडे 4 व्हीलर आहे, त्यांच्या घरचं चांगलं आहे, 12 एकर ऊस, 15 एकर ऊस। आपण पाहिलं होतं की अजितदादा पवार यांचा एक कार्यक्रम राजगुरुनगर किंवा त्या भागामध्ये जुन्नरमध्ये सुरू असताना याच्यामध्ये काहीतरी 100-200 टन ऊस उत्पादक महिला लाभार्थी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि त्या जाहीर कार्यक्रमामध्ये अजितदादांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असं आवाहन देखील केलं होतं। म्हणजे असेही काही महिला लाभार्थी आहेत की ज्यांच्या घरी सुबलता आहे, म्हणजे त्या आर्थिक स्थैर्य असलेल्या आहेत। अशा पद्धतीनं जर कोणी या 2.5 लाखापेक्षा किंवा जास्त उत्पन्न असलेल्या महिला लाभार्थी याच्यामध्ये लाभ घेत असतील आणि त्याच्या विरोधात जर काही तक्रार आली तर त्या महिला लाभार्थ्यांना देखील याच्यामध्ये अपात्र केलं जाणार आहे। याच्यानंतर आंतरराज्य विवाहाच्या बाबतीत एक महत्त्वाची अट देण्यात आलेली होती की जर एखाद्या महिलेचा विवाह परराज्यातून ती महिला जर राज्यात आलेली असेल तर तिच्या पतीची कागदपत्र मात्र सादर करावी लागणार आहेत। आता बऱ्याच साऱ्या केसमध्ये काय झाले की माहेरच्या नावानं अर्ज केलेला आहे, माहेरच्या नावचंच आधार आहे, माहेरच्या नावचंच बँक अकाउंट आहे, परंतु महिलेचं लग्न होऊन ती महिला परराज्यात राहते। अशा बऱ्याच साऱ्या केस निदर्शनास आलेल्या आहेत। सीमावर्ती भागामध्ये अशा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी आहेत किंवा परराज्यातून विवाह करून या राज्यामध्ये आलेल्या परंतु त्यांच्या पतीची सुद्धा या ठिकाणी आदिवासाची कागदपत्र नसलेल्या शहरी भागामध्ये बऱ्याच साऱ्या अशा महिला लाभार्थी आहेत आणि कुणीही चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेऊ नये। खऱ्या ज्या काही महिला लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे काही एक ज्या निकष आहेत ते निकष आहे। याच्यामध्ये कुठलाही नवीन निकष नाही। GR नुसार जे निकष आहेत तेच निकष आणि त्याच निकषाच्या अंतर्गत याच्यामध्ये जर कोणी अपात्र असेल तर त्यांना अपात्र केलं जाणार आहे, अशा प्रकारचं ते स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे।
परंतु 5 नवे निकष, 5 निकषानुसार अर्जाची छाननी वगैरे वगैरे सांगितल्यानंतर जे काही ऑलरेडी याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये मला साहजिकच भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि त्याचा मोठा अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यामध्ये मदत होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये नवीन कुठलेही निकष नाही. जे काही खरोखर महिला लाभार्थी आहेत, ज्या खरोखर गरीब आहेत, ज्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाची गरज आहे, अशा लाभार्थ्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. तर अशा प्रकारे जे काही जुने लाभार्थी आहेत ते जुने असेच राहणार. फक्त याच्यामध्ये काही चुकीचा प्रकार दिसून आला या 5 प्रकारामध्ये तर मात्र याच्यामध्ये महिला लाभार्थी अपात्र होऊ शकतात. लवकरच याच्या अंतर्गत म्हणजे बजेटमध्ये याच्या संदर्भातील काही तरतूद केली जाऊन पुढे या योजनेच्या अंतर्गत 2100 रुपये मानधन सुद्धा केलं जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. परंतु तुर्तास तरी या योजनेच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्ती निकषाच्या पात्रतेनुसार पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना हे 1500 रुपयाचं अनुदान वितरित केलं जात आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलेले की बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे. पूर्वीसुद्धा आधार संलग्न ज्या महिला लाभार्थ्यांचं DBT एनेबल नव्हतं त्यांनाही काही वितरण करण्यात येत आहे. आणि आणखीनही आपण पाहिलं होतं की पुरवणी मागण्याद्वारे जवळजवळ 1400 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. त्यालासुद्धा वित्त विभागानं मंजुरी दिलेली आहे. तो निधीसुद्धा वितरित झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्याचे जे काही हप्ते असतील ते वितरित करण्यासाठी शासनाकडे पैसे उपलब्ध होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.